मी आज माझ्या प्रचाराची सुरुवात शिवरायांच्या शिवनेरीच्या पायथ्याशी माथा टेकून प्रचाराला सुरुवात केलेली आहे आणि मी एक संकल्प बांधला आहे की ह्यापुढे आजपासून प्रचार करत असताना आणि निवडून आल्यानंतर आणि दरम्यानच्या काळात सुद्धा छत्रपती शिवरायांच्या साक्षीनं त्यांना स्मरण करून शपथ घेऊन सांगतो की ह्या पुढचं आयुष्य माझं निवडणुकीचं असो किंवा निवडणुकीच्या बाहेरचं असो, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळण्यासाठी आज सगळ्यात ज्वलंत प्रश्न कांद्याचा भाव आणि हे सगळं करत असताना दुधाचा भाव, हे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. आणि हे मी आपलं प्रामाणिकपणे सांगतोय, मी नौटंकी करत नाही. मी शेतातला माणूस आहे, ह्या मातीतला माणूस आहे, शेतकरी आहे, म्हणून मला ह्या शेतकऱ्यांच्या वेदना जास्त जवळून कळतात. नतमस्तक होत असणार काय मागणी आहे, प्रामुख्याने काय महाराजांकडे मागणी हीच केली की माझा शेतकरी बांधव, शेतकरी समाज, गोरगरीब शेतकरी असेल, सर्वसामान्य असेल, त्यांना जे कष्टाचे दिवस पाहावे लागतात ते पाहावे लागू नये, त्यांना न्याय मिळावा, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळावं, हे माझं उद्दिष्ट आहे. महाराजांकडे हीच कायम मागणी आहे की जो आदर्श आपण या मातीत घालून दिलात त्या आदर्शावर चालण्याचा आम्ही मावळे प्रयत्न करतो. महाराष्ट्राचा स्वाभिमान हा दिल्लीसमोर झुकणार नाही, हे जे आम्ही वारंवार म्हणतो आहोत. यासाठी ताकद द्या, ती लढण्याची प्रेरणा द्या. अडचणीचे काळ नक्की येतील, अनेक मोठमोठ्या ताकदी समोर येतील, म्हणजे धनशक्ती समोर असेल, मोठमोठे नेते समोर असतील, या सगळ्या गोष्टी जरी समोर असल्या तरीसुद्धा सर्वसामान्य माणसासाठी रयतेचं राज्य जे तुम्ही अस्तित्वात आणलं होतं त्या सर्वसामान्य रयतेसाठी लढण्याची प्रेरणा द्या. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी खरं तर प्रयत्न करत असल्याचं आढळराव पाटील यांनी म्हटलं. हे बघा, मला असं वाटतं की जे दिसतं स्पष्टपणे, जे समोर दिसतं, की मला आवडलं असतं जर आळेफाट्याच्या जेव्हा रास्ता रोको आंदोलन केलं तेव्हा जर ते खांद्याला खांदा लावून उभे राहिले असते तर नक्कीच आवडलं असतं. त्यानंतर या संदर्भातलं शेतकरी आक्रोश मोर्चाच्या वेळी त्यांनी त्याची टवाळी न करता, त्याची थट्टा न करता जर सर्वसामान्य कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या बाजूनी जर आवाज उठवला असता तरी आवडलं असतं. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे ते निकटवर्ती होते आणि ते निकटवर्ती असताना माननीय मुख्यमंत्री महोदय इतक्या वेळा दिल्लीला गेले, त्या इतक्या दिल्लीवाऱ्यांमध्ये एक जरी दिल्लीवारी ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या संदर्भातली कांद्याची निर्यातबंदी उठवण्यासाठी झाली असती तर नक्कीच ते जे काही म्हणतात त्याला पुष्टी मिळाली असती. किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी नतमस्तक होऊन आजपासून प्रचाराची सुरुवात झाली असं म्हणावं लागेल. प्रचाराची सुरुवात केव्हाच झालेली आहे. आज शिवजयंतीचा औचित्य साधून किल्ले शिवनेरीच्या पायऱ्यावर नतमस्तक झालो, तर प्रचाराची सुरुवात एक फेरी पूर्णही झालेली आहे.